नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. कारण की आता या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती सोमवारपासून जी काही पेन्शन आहे, मागील थकीत असो किंवा चालू महिन्याची पेन्शन आता वर्गवणार आहे. तर अतिशय आनंदाची अशी बातमी आहे, कारण की याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा JR देखील आलेला आहे. तर संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती संपूर्ण काय JR पाहू शकता. मित्रांनो, हा जो काय JR आहे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. JRचा विषय विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत. मित्रांनो, हा जो काय JR आहे तो एप्रिल महिन्याच्या पैसे वितरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे. मित्रांनो, वास्तवामध्ये जर पाहिलं तर लाभार्थ्यांना मागील 3 ते 4 महिन्यापासून पेन्शनही मिळालीच नाही. परंतु यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे, लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती मार्च महिन्यापर्यंतचे जे काही अर्थसहाय्य त्याचे वितरण झाले. परंतु आता लाभार्थी वाट पाहत आहे ते म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे वितरणासाठी. तर यासाठीच महाराष्ट्र शासनाने हा JR निर्गमित करून एप्रिल महिन्याच्या पैसे वितरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे. परंतु मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल आम्हाला मागील पैसे कधी मिळणार, त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा पुढील हप्ता कधी मिळणार आहे. तर पहा, त्या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना मागील 3 ते 4 महिन्यापासून पेन्शन मिळाली नाही, अशा लाभार्थ्यांनी ताबडतोब तुमचं DBT एनेबल करून घ्यायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि राहिला प्रश्न एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात, तर एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती सोमवारपासून जमा होणार आहे. तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.